सो गाईज, आज आमच्या दिवसाची सुरुवात झाली देवाच्या पूजेपासून, कारण आज होती वटपौर्णिमा। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, भारी पडलो आता संकट निवारी। घरातली पूजा झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं वाकड गावात म्हातोबा महाराजांचे पाय पडायला, आणि वटपौर्णिमा निमित्त पण जायचं होतं, कारण ती म्हातोबा महाराजांच्या मंदिरापुढंच एक वडाचं झाड आहे, तिथं आईला पूजा करायची होती। पोचल्या थोडेसे फोटोज काढले आणि व्हिडिओ शूट केले आईचे। फोटोज व्हिडिओ शूट झाल्यानंतर वडाची पूजा करताना आईला तिथे तिचे फ्रेंड्स भेटल्या आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून वडाची पूजा केली। पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला, आज पौर्णिमा सुवासिनीची चला सयानो चला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला। त्यानंतर त्यांनी फुगड्या खेळल्या सगळ्या जणींनी मिळून। तर गावात आलोच होतं तर म्हणलं म्हातोबा महाराजांच्या पाया पडून घेऊ आणि सोबतच महादेवांच्या पण। गाईस, मी तुम्हाला दाखवत आहे आमचं श्री म्हातोबा मंदिर, तर आपण बघूया आमचं श्री म्हातोबा मंदिर। तर हे आहे आमचं म्हातोबा मंदिर। तुम्ही वाकडमध्ये आला की नक्कीच आमच्या म्हातोबा महाराजांचे पाय पडायला या। तर तुम्ही आमचं श्री म्हातोबा मंदिर बघितलं असेल, तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्या इथलं महादेवांचं मंदिर। गाईस, माझं तोंड थोडंसं ब्लॅक झालं असेल तर ते थोडंसं हे करा, कारण ती मी उन्हाच्या ऑपोजिट साईडला आहे। तर मी तुम्हाला दाखवते इथलं महादेव मंदिर। महादेवाच्या मंदिरात आम्ही पाया पडायला आलोय। हे बघा, असे दिसतं आमच्या म्हातोबा महाराजांचं मंदिर। आता आपण जाऊया डायरेक्ट। मी तुम्हाला अजून 2 मंदिर आहे ते दाखवते, छोटेसेच आहे पण ते मंदिर चांगले आहे, मी तुम्हाला ते दाखवते। दर्शन करून मन खूप प्रसन्न झालं। दॅट्स फॉर द डे. सबस्क्राईब फॉर मोर.